नमस्कार, मी रुचिका भोंडवे. स्टार विश्वमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गोड गुलकंद सगळ्यांनीच खाल्ला असेल, पण अर्थातच 1 मे पासून एक सुंदर असा चित्रपट तुमच्या भेटीला येत आहे आणि त्याच निमित्ताने समीरदा आणि ईशादी यांच्यासोबत छान गप्पा गोष्टी करणार आहोत. हॅलो, कशा आहात? मस्त मज्जेत. खरं तर तुमच्याकडे पाहिल्यानंतरच खूप भारी वाटतं, असं विचारायची गरजच नाहीये. पण कसं चाललंय प्रमोशन? इकडे तिकडे फिरताय सध्या प्रमोशनसाठी? ईशादी, जोरदार मज्जा येते. माझा पहिला सिनेमा आहे ॲज वन ऑफ द लीड्स, त्याच्यामुळे खूप एक्सायटेड आहे. आणि दिवसभर आम्ही रोज प्रमोशनसाठी फिरतोय, मध्ये मध्ये हास्यचित्रेचं शूट करतोय, त्यामुळे खूप हेक्टिक चालू आहे खरं तर. पण हीच आमच्या प्रोफेशनची गंमत आहे की जे तुमचं पॅशन आहे तेच तुमचं प्रोफेशन असलं की कितीही हेक्टिक झालं तरी गंमतच येते. त्यामुळे 2-3 तासाच्या झोपेवर जगतोय आम्ही, पण तरीही मजा येते. अगदीच. समीरदा, मी तुझ्याकडे येईल. मला एक सांग, हे सगळं प्रमोशन एकीकडे चालू असतं, एकीकडे हास्य जत्रेचं शूटिंग चालू असतं, पण गुलकंद सारखा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि हे येत असताना असं काय सिक्रेट घेऊन तुम्ही येणार आहे? नाही, सिक्रेट नाही, ही एक रेसिपी आहे जी संसारासाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहे. अनेक वर्षांचे संसार असतात, त्या संसारात अनेक वर्षांनंतर काही पेल्यातली वादळं निर्माण होतात, काही स्टॅग्नन्सी येते. अशा वेळेला आपलं नातं अधिक घट्ट कसं करायचं यावर भाष्य करणारा हा आमचा चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट तुम्हाला तुमच्या जवळचा वाटेल, तुमचा आपला वाटेल. त्यातल्या अनेक घटना तुम्ही अनुभवलेल्या आहेत, थोड्याफार फरकाने, कमी जास्त फरकाने तुम्ही ह्या अनुभवलेल्याच असतील याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे हा आमचा सिनेमा असून आपला सिनेमा आहे असं मी प्रेक्षकांना सांगतोय. तर त्यामुळे ह्या सिनेमासाठी आम्ही प्रचंड मेहनत केलेली आहे आणि ही कॅरेक्टर्स आपली आहेत. म्हणजे मी जसा वागू शकतो उभ्या आयुष्यात माझ्या, तशी ईशा सुद्धा तिच्या आयुष्यात वागू शकते, अशीच ही कॅरेक्टर आहेत. त्यामुळे तुम्हाला थेट रिलेट होतील. बरोबर. यातले लोभ, राग, त्यातल्या भावभावना ह्या सगळ्या तुम्हाला तुमच्या वाटतील. त्यामुळेच आम्ही याला फॅमकॉम म्हटलेलं आहे. त्यात विनोद सुद्धा आहे आणि हे फॅमिलीचा विनोद आहे. अख्खं कुटुंब एकत्र बसून बघेल असा हा विनोद आहे. त्यामुळे आम्ही सगळे एक्साइटेड होतो. खरं तर ना, हास्य जत्रामध्ये खूप हसवताना पाहिलंय तुमच्या दोघांना पण, प्रेक्षकांना. तर यामध्ये मी ट्रेलर पाहत होते ना, मध्ये थोडासा सिरियस टच आहे, थोडा नाही भरपूर आहे तसं बघायला गेलं तर प्रेक्षकांनी बऱ्याचदा ना तुला असं सिरियस मोडमध्ये पाहिलेलं नाहीये. तुमचं हे वेगळं रस आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. तुला काय वाटतं, प्रेक्षक आता तो झोन पण पाहतील का? हे का नाही म्हणणार? छोट्या पडद्यावर आमच्यावर त्यांनी खूप प्रेम केलेलं आहे. हा मोठा पडदा आहे, याची एक वेगळी गोष्ट आहे. आम्ही जेव्हा प्रहसन करतो, स्किट्स करतो, त्याचा कालावधीच 15 मिनिटं असतो. 15 मिनिटात तुम्हाला हसवायचं असतं लोकांना, कारण ही टेन्शनवरची मात्रा आहे. पण आमचा हा चित्रपट आहे, तो चित्रपट आहे, ती एक गोष्ट आहे. जसा एक माणूस असतो जो गोंधळतो, त्या सिच्युएशन मध्ये काही विनोद घडतात, तसाच त्या माणसाला भावभावना सुद्धा असतातच. इमोशन आहेत म्हणून तर तो माणूस आहे. तर हा माणूस एक रागिणी माने किंवा मकरंद ढवळे ही 2 माणसं आहेत. या 2 माणसांची 2 विश्व आहेत आणि या विश्वातल्या सगळ्या भावभावना तुम्हाला त्या चित्रपटात बघायला मिळणार आहेत. त्यामुळे या चित्रपटात इमोशन्स आहेत, विनोद आहे, या चित्रपटात चेस आहे, या चित्रपटाचं काहीतरी भाष्य आहे, काही म्हणू पाहतोय हा चित्रपट. त्यामुळे हे संपूर्ण पॅकेज फॅमिलीचं आम्ही तुम्हाला देतोय. याच वरनं मला हे सांगायला आवडेल, म्हणजे हा विषय काढायला आवडेल की ऍक्टर म्हणून, हा कॉमेडी ऍक्टर, हा सिरियस ऍक्टर, आपण हे जे डिव्हिजन करतो, तर ऍक्टर आहे. आणि जसा माणूस कुठलाच व्हाईट किंवा ब्लॅक नसतो, त्याच्यामध्ये ते सगळे इमोशन्स येतात. कितीही वाईट वाटणारा माणूस असतो, त्याच्यामध्ये कधीतरी रागलोभ येऊन जातो. तसंच उलट की जो खूप डार्क माणूस वाटतो आपल्याला, तो कुठेतरी आज सॉफ्ट असतो. तर ते ह्युमन जे आहे ना, तेच ऍक्टर म्हणून पण आम्ही तसाच खरं तर विचार करतो. परसेप्शन कदाचित वेगळं होतं. आम्ही जर एक काळ कॉमेडीज केलं तर मग हा कॉमेडी ऍक्टर आहे, हा कसं सिरियस करेल असं मनात येऊ शकतं. पण आम्ही अभ्यास करताना ऍक्टर म्हणून एका कॅरेक्टरचा अभ्यास करतो, त्याच्यामुळे त्याच्यात ते सगळंच येतं. आणि या सिनेमाच्या निमित्ताने आम्हाला असा ग्राफ असलेलं, त्याच्यामध्ये ग्रेस, त्याच्यामध्ये थोडस येल्लो, ब्लू, रेड, असं सगळं रंग असलेलं कॅरेक्टर आम्हाला करायला मिळालं. राईट. पण तुझं कॅरेक्टर जे आहे ना, ते थोडंसं वेंधळं, भोळं आणि इनोसंट पणा त्याच्यामध्ये आहे. पण खऱ्या आयुष्यामध्ये तू कशी आहेस? मी वेंधळी आहे का माहित नाही, पण इनोसंट आहे मी खूप. हो ना? नाही आहे,
म्हणजे मला पटकन असं समोरचा माणूस हा काहीतरी कपटी विचार करतोय असं मनातच येत नाही. मला सगळे चांगलेच वाटत राहतात. नाही, खरंच जेन्युइनली मला सगळी माणसं चांगली वाटतात अनलेस काहीतरी वाईटच घडतं आणि मग कोणतरी मला सांगते की अगं पहिल्यापासून हा माणूस असाच वागत होता तुझ्याशी. त्याच्यानंतर मला कळतं. तर तो इनोसन्स आहेच बेसिक, त्यामुळे कदाचित मी कास्ट झाले या कॅरेक्टरसाठी. आणि नसला तरी तो आहे असं भासवता येतं. आणि पण ती तिच्या म्हणजे रागिणी माने इज व्हेरी डिफरंट टू ईशा. तो इनोसन्स एक कॉमन फॅक्टर सोडला तर मला असं वाटतं की तिच्या आयुष्यात जी अनेक बायका रिलेट करतील असं लाईफ आहे तिचं, की जिथे नवऱ्याशी कम्युनिकेशनच नाहीये, नवरा वेळ देत नाहीये, त्यामुळे तिने तिचं आयुष्य पूर्ण टीव्ही बघून त्या OTTच्या सिरीज मध्ये, आणि ते तिचं आयुष्य आहे. तिथे जे घडतं ते तिला वाटतं की म्हणजे खरं आयुष्यात हेच घडायला पाहिजे. तर असं गमतीशीर पण ट्रूथफुल, म्हणजे हे खरं तर आपण आजूबाजूला इझिली तुला मला रोज बाजूला दिसेल असं व्यक्तिमत्व नाहीये, पण तरीही ते ट्रूथफुल, म्हणजे अशा बायका कधीतरी कोणीतरी बघितलेल्या असतात असं ते. हा तर ते ट्रूथफुल पण म्हणजे आता वेफर्स तिला ते आवाजच आवडतो तिला. तर त्या डायलॉग्स मधनं मोठे सरांनी इतकं काय ते कॅरेक्टर डिफाईन केलंय काही काही गमतीशीर डायलॉग्स मधनं की नाही हे सांगू नाही शकत डायलॉग. थोडं थांबू, थोडंसं सिनेमा येईपर्यंत थांबू. पण एक सांगतो, रागिणीचं तिचं विश्व आहे आणि त्या विश्वात ती अत्यंत आनंदी आहे. तिला त्या विश्वात कुणाचीही गरज भासत, तिचा एकपात्री प्रयोग आहे, तिचा एकपात्री प्रयोग, आणि ती एन्जॉय करते प्रत्येक प्रयोग. कोणीही चिडलं वगैरे तरीही ती ते हॅपीली घेऊन ती पुढे जात असते. बरोबर. पण आपला जो चित्रपट आहे ना तो रिलेशनशिप बेस्ड चित्रपट आहे. अर्थातच सगळे फॅमिली मेंबर्स बघू शकतीलच, त्यात काही वाद नाही. पण मला एक सांग समीरदा, की आजकालच्या जगात आहे ना सोशल मीडिया म्हण किंवा या सगळ्या गोष्टीमुळे विश्वास ठेवावा कसा असा प्रश्न ना आमच्यासारख्या सगळ्याच मुलींना पडत असतो, रादर मुलांना पण. त्या बाबतीत तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे पार्टनर्सवर विश्वास. पार्टनर्स. मला असं वाटतं की मी फॉर्च्युनेटली माझ्या नशिबाने अशा जनरेशन मधून आलेलो आहे की जिथे कुटुंब व्यवस्थेचं महत्व फार कळलेलं आहे, की प्रेम करणं म्हणजे नुसतं प्रेम करणं नाही, तर वर्षानुवर्षे अनेक समस्या आल्या तरी एकमेकांचा हात घट्ट धरून उभे राहणं. त्यामुळे आमच्या पिढीतली अनेक अशी उदाहरणं आहेत की वर्षानुवर्षे अत्यंत आनंदाने एकमेकांबरोबर राहतात. तर माझं जवळजवळ 27 वर्ष झाली लग्नाला माझं, आणि त्याआधी 8-7-8 वर्षांचं आमचं हे होतं, प्रेम प्रकरण सुरू होतं. त्यामुळे मी जवळजवळ 33-34 वर्ष आम्ही एकत्र आहोत. तर मला असं वाटतं की हे जे मूळ बीज आहे ना, बीज ते कुठेतरी आजच्या पिढीला त्याचं महत्व सांगणारा हा चित्रपट आहे, की हे फक्त एकमेकांबरोबर आयुष्य घालवणं नाही, तर एकमेकांना समजून घेणं. आपल्या हातून काही गोष्टी घडतात, चुका होतात, समस्या येतात, यात आपण सगळ्यात जास्त महत्वाचं असतं की आपला जो पार्टनर आहे त्याची साथ देणं. आपण म्हणतो ना, आनंदात आपण साथ देतोच, पण दुःखात जेव्हा दुःख असतात, समस्या असते, तेव्हा ठामपणे मागे उभे राहणं असतं ना, हा प्रकार खूप हा चित्रपट सांगून जातो की शेवटी हे नातेसंबंध, म्हणून तर म्हणतात ना गुलकंद, की गुलाब जो असतो तो एक नवथर प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण मानला जातो. जसं कॉलेजच्या रोज डेला आपण एकमेकांना गुलाब देतो, पण गुलकंद ना हा मुरलेला असतो, हा संसार ना थोडासा मुरलेला असतो. तर ते मुरलेलेपण जे आहे ना, मुरलेपण ते कुठेतरी लोकांना समजून सांगतोय हा. आणि ह्याच्या पुढच्या जनरेशन मधली मला पण असं वाटतं की विश्वास खूप महत्वाचा आहे, पण ऍट द सेम टाइम मला असं वाटतं की दोन्ही पार्टनर्सची जबाबदारी आहे तो विश्वास समोरच्याला वाटत राहण्यासाठी एफर्ट्स घेत राहणं, म्हणजे ट्रान्सपरन्सी असणं म्हणा. तर आमच्या गुलकंदमध्ये 2 ज्या फॅमिलीज आहेत, तर त्याच्यामधली ढवळे फॅमिली इज क्वाईट ओपन, ते बोलतायत एकमेकांशी. तर सेम गोष्ट या फॅमिलीमध्ये घडतेय, पण ते कोणीच एकमेकांशी बोलत नाहीयेत. तर हा डिफरन्स मेजरली दिसतो आपल्याला समाजात, सोसायटीमध्ये, कपल्समध्ये, फॅमिलीजमध्ये. हा डिफरन्स, काही फॅमिलीज ओपन बोलणाऱ्या असतात एकमेकांशी, काही अजिबात एक्सप्रेस करत नाहीत किंवा करता येत नाही अनेक कारणांमुळे. तर ते मला पर्सनली असं वाटतं की ते करत राहणं, एक्सप्रेस करत राहणं, काय आवडतंय नाही आवडतंय हे बोलत राहणं महत्वाचं आहे. अगदीच. आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे, त्यामुळे आपण इथेच थांबणार आहोत. पण दोघांना पण मी सांगेल, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? मी एवढंच सांगेन की अत्यंत आनंदाने, अत्यंत प्रेमाने आणि हलक्या हाताने आम्ही एक गुलकंद तुमच्या समोर घेऊन येतोय, जो तुमचं आयुष्य समृद्ध करणार आहे, गोडवा वाढवणार आहेच,
तो चित्रपट येतोय मे महिन्यात. म्हणजे मे महिन्यात किती उष्णता असते हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. मे महिना सुरू व्हायच्या पहिल्याच तारखेला आम्ही हा थंडावा घेऊन येतोय जो तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही चित्रपटगृहात तिकीट काढून या. पुढचा 2.5 तास कसा घालवायचा याची जबाबदारी आमची. आणि कुठलंही नातं एका काही वर्षांनंतर जी स्टॅग्नन्सी येते, जे खूप ऑब्व्हियस आहे, ह्युमन आहे, त्यावेळेला नवीन नातं शोधायचं का त्याच नात्यामध्ये गंमत शोधायची, असं काहीतरी तुम्हाला या सिनेमामधनं बघायला मिळेल. खूप छान वाटलं Thank you. आणि भरपूर प्रतिसाद मिळो एवढीच देवाचरणी तुम्ही सुद्धा प्रार्थना. बघा. येस विषय नक्की 1 मे पासून गुलकंद बघा. थँक्यू.